माझं समजन का यांना? समजेल ना. हा, आमच्या भैयाला कालपासून बरं नाही. आमचा भैया आज दवाखान्यात चालला. सकाळीच ऑर्डर पडली आम्हाला. काय करा, आज उपास असून स्वयंपाक केला. आता परी गेली. यांना मी काय म्हटलं होतं, आता रोहिणीची डिलिव्हरी वगैरे आलेली आहे तर आपण काय करूया, एक बाई लावून देऊ भांडे घासायला आणि लादी पुसण्यासाठी. ऐकलं का कोमल तुम्ही माझं? हा, का नको लावायला? कारण काय? कोण करतंय मला सांग. ते श्रावण महिन्यात घाल लागत का? नाही, हलकी असते. तर आज तिकडे जायचंय आम्हाला. पाखरू चिवडा काय ग? बा चांगलं झालं. पप्पाला सांग. किती हाय ग? जय हरिकर पप्पा आले. ए टिट्या, टिट्या तर पाहायला तयार नाही बाबा. मित्रांनो तुम्हाला काय सांगू. ए टिट्या, अरे बोल ना बाबा. करा काहीतरी. काय कोमल, तू काय करतेस? कधी झोपून ती आता? सगळे लेडीज याच घरात बसलेले आमच्या. बाहेर चालला. चिवडा लय आवडतो बा आम्हाला. चिवडा जेवायच्या आत आहे बघा. हा चिवडा जो आहे ना, हा फराळाचा चिवडा जो येतो ना, तो आहे बघा. आवडतो ना बाळा तुला? पिल्लू, हे टिट्ट्या खाण्यात मग ना टिट्ट्या. आज तुम्हाला हाय पण नाही करणार, बाय पण नाही करणार. आज काय काय मी काय हरपलं आमचं. तर दीदी बी नाही, पिऊ बी नाही. एकटीच बसली खात. पप्पा म्हण बेटा. मला सांगते पप्पा व्हिडिओ गेली. चल ये बाहेर, माझ्याकडे चल. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल. आज थोडी तब्येत जी आहे ती डाऊन दिसतीये आणि तुम्हाला काय सांगा, काय परेशान चालू आहेत माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल. आज जे आहे डोकं तर दुखतंय, सोबत चक्कर देखील येते. यायला नाही पाहिजे पण येते, आता काय करू. आणि जरा परेशान चालू आहे. काल पण व्हिडिओ न्यायला म्हटलं चला आज थोडा शूट करून टाकूया, दुसरा काही विषय नाही आहे. आणि श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे आज, तर आमच्या घरची सगळी आज उपवास आहे, तर जरा व्यवस्थित चालू आहे. आणि मला एक झोमॅटो विषयी कळालं की जोपर्यंत तुम्ही ॲड लावत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ऑर्डर पडत नाही. काल मी 700 रुपयाची ॲड लावली, मला 7 ऑर्डर पडलेत कालपासून. म्हणजे मला हे समजतच नाही आहे. ॲड लावली तर तुमचं रेस्टॉरंट टॉपला दाखवतात, नाही तर दाखवत नाहीत. ये इकडं. हो, किती दिवस झाले आई ॲड हे नव्हती पडली काय ऑर्डर? काल किती 5-6 पडल्या भैया, आज सकाळीच पडली. तडका डाळ पोळ्या. किती दिवस? 6 दिवस झाले मला वाटतं ऑर्डर पडली होती. 5-6 दिवस झाले मित्रांनो ऑर्डर पडली नव्हती. आणि अचानक आता काल 5 पडल्या, आज सकाळी 1 6वी आहे ना, अजून मी पडतं ना आता. हो, घरीच थांबावं लागलं. हां, जवळपास 1,500-1,500ची खरी ही झाली, इन्कम झालेली. तर असा विषय आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही 1000 रुपये लावा, तुम्हाला 5-6 हजार रुपये निघतील. मग लावायला पाहिजे 1000 रुपये. काय बाबा, दवाखान्यात जातो बाबा तुम्ही. काय बाबा तुम्ही स्वतः जरा व्हिडिओ बनवत नाही, काही नाही, असं थोडीच असते. मला जरा आराम देत नाही तुम्ही. काल लई जास्त दवदव झाली ना रे भाऊ तुला. बोला काय बोलू. माझं समजन का यांना? समजेल. आमच्या भैयाला कालपासून बरं नाही. आमचा भैया आज दवाखान्यात चालला. सकाळीच ऑर्डर पडली आम्हाला. काय करा, आज उपास असून स्वयंपाक केला. आता परी गेली शाळेत, परीला आणायचं, पिऊला टाकलं झोक्यात, रितू खायली चिवडा. आता आमच्या पप्पाला दवाखान्यात जायचं. लवकर जाय भैया, तुला तिकडून आल्यावर खिचडी करून दे. काहीतरी वेगळं बोला. काय बोला, काय चालू आहे, काय नाही, बाकी काही नाही मित्रांनो. असंच आहे, असंच बोलता येते. थोडंफार बोलायचं आणि विषय हटवायचा. आज आम्ही जरा बाहेर बसलोय घराच्या.
हवेला जरा, कारण की जरा घरात पाहुणे. पाहुणे पण आहे आणि जरा बरं पण वाटतंय बाहेर जरा हवा लागली की. मी काल रात्रीपासून परेशानी चक्राच येत आहे मला आणि डोकं दुखतंय. आता चक्रा येणं मला ते पटतच नाही, म्हणाला काय येत आहे म्हणून, का त्रास होतोय तेच आता माहिती करून घेण्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. बघू काय होतंय काय नाही. तर बाकी यांचे तर कामं चालूच आहे. आम्हाला जायचं मंदिरात. आणि सुरतला जे जायचं आहे ते पुढच्या आठवड्यात जायचं आहे, म्हणजेच 25-26 तारखेला जायचं आहे असं प्लॅन आहेत. आणि इकडं आई आहे बसली. रोहिणीला मला वाटतं आईला उद्या दवाखान्यात न्या, कारण 15 दिवसाला बोलवलं हां. चेकअपला. आज 15 दिवस झाले. तिला म्हणलं चल तर ती म्हणली 3 दिवसाची गोळ्याच पाती बाबा. नाही, ज्या दिवशी बोलल त्या दिवशी जा ना तुम्ही. तर आज गर्दी असून आता नंबर नाही लावला, उद्या जाते ना. हां, नंबर लावला तर आम्हाला फोन लावा, जा आज नाही उद्या. नंबर नाही लावला ना, आता खूप उशीर होईल नंबर लावून. नागोबाला जायचं आम्हाला, महादेवाला जायचं. हो, नागपंचमीच्या शुभेच्छा दे नाही. नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा. आणि आता हे झोका खेळायला पण जाणार आहे. झोका खेळायला जाणार आहे काय? कोमल येते काय? मज्जा आहे बाबा. दोघीच जाणार आम्ही. रोहिणीने का? नाही आता इथं पण रोहिणीला घेऊन नाही चालले. नाही चलायला जमत नाही तिला. डॉक्टर म्हणले 15 मिनिटं उभे राहिले ना, 2 मिनिटं तिच्यातले काढून खाली बसायचं. कुठं नेऊ मग तिला? बेलेला पुरते ना. बेलेलं पुरतं, बरोबर. आजीबाई कुठे गेली? थोडा काही. तर मित्रांनो बघा, असं काही आमच्या लाईफमध्ये चालू आहे. बाकी म्हटलं चला तुमच्यासोबत थोडी चर्चा करूया. दुसरा अजून काय असा एक्स्ट्राचा विषय नाही आहे. बाकी ऑर्डर वगैरे पडली तर मी नक्कीच थोडंफार शूट वगैरे करेल. 12:30 गाडी नाही तू सुदर्शन भाऊला गाडी चालू दे. बघतो ना आता. थोडं राहिलं असेल ना डोकं. हा, थोडं राहिलं आता. जसं ऊन पडलं नाही तसं डोकं राहते. बघू ना काही काल खाण्यात आलं का काय माहिती. पण बघू आता काय होतं. चला तुम्हाला पिऊ दाखवत थोडी मागच्या रूममध्ये घेऊन येतो. कोणी मागं सगळे मागचा पसार करायची. आई लाहे आणायला चालली, आज लाहे लागत असत. असा विषय आहे. द्या, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या का नाही द्यायच्या? द्या मग चला. द्या ना. आज शुभेच्छा पंचमीची. नमस्कार, रामकृष्ण हरी. ओके, नागपंचमीच्या शुभेच्छा. इकडे टिट्या, इकडे टिट्या कोण लपायला पाहिजे बरं? काढ त्याला बाहेर, त्याला बाहेर काढ. ये इकडं, काढ दिलं बाहेर. इकडे ये चल. आणि हे पाखरू झोपलेलं बघा इकडं, दिसतं की तुम्हाला? बघा तर झोपलं. हा, आरडू नका, ती उठान तिकडे बघ. चल ग बाई. कोमल काय? हा ना. हो आलो. यांना मी काय म्हटलं होतं, आता रोहिणीची डिलिव्हरी वगैरे आलेली आहे, तर आपण काय करूया, एक बाई लावून देऊ भांडे घासायला आणि लादी पुसण्यासाठी. ऐकलं का कोमल तुम्ही माझं? हा, का नको लावायला? कारण काय? कोण करतंय मला सांग? कोण नाही करत बाई. जेव्हा टाइम येतो का तेव्हा कोणी नाही करत. आपल्याच तर लागतं. 15 दिवस ते वरण कोण खाणार नाहीये? आताच केले होते सकाळी दाल का? काढून ठेवलं का? ओके. अगं पण गरजच नाही म्हणतोय. आता आहे ना आपल्याकडं तर करायचं. आपल्याकडे आहे, पण मग ते भांडेवालीला लय मोठा वाडा पाहिजे, तेवढ्यात भांडे नाही. घासतात, जे घासतात बरोबर घासतात. ती पोरगी पाय बाहेर. काय पूर्वी कोमल झोका खेळणार आहेस का नाही मला? खेळणार आहे? वा, भेटेल ना. का नाही भेटणार? हा, कोणती साडी घालून आलाय तू?
ड्रेस घालत असते का आज नागपंचमीला का साडी घालत असते? हा साडी घालशील ना, मस्त धोके घेऊन ये, थोडा व्हिडिओ घेऊन ये, ऑडियन्सला एन्जॉय होईन थोडा, आज बघू देईल काल तू तर नाही का? काय बाबा, अरे बे आला बाबा पुण्यावरून. तर मित्रांनो काय रवी आला पुण्यावरून, कारण की त्याचा आज पासपोर्टचं आवाज तुमचा थोडा, कारण की पासपोर्टचा आज अपॉइंटमेंट आहे. आज पासपोर्ट डन होणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही दुबईला जाणार आहे लवकरच. त्या पासपोर्ट होईल लवकर असं अपेक्षा करूया. 2-3 दिवसासाठी आलाय तो, नागपंचमीसाठी पण आला आहे ना रे. पुरण खायचं असेल ना, पुरण खाशील ना. नागपंचमीचा काय प्रश्न नाहीये, अपॉइंटमेंट होती पासपोर्टची त्यासाठी आलोय. आणि पूर्णाची पोळी तर आवडती, पूर्णाची पोळी बरोबर खायला सणाला ना, मला वाटतं 28 तारखेपर्यंत थांबून जा. आता खूप जास्त होईल. रक्षाबंधन आलं, तुझी बहिणी येते ना आता. बहीण अगोदरच येते म्हटली, त्यामुळं लवकरच जायची शक्यता आहे बर 4-5 दिवसात. आणि तुम्ही पण एकदम बिझी आहे आता. कशाची बिझी बाबा, काम पाहिजे माणसाला, कामच असले तरच खरी मजा आहे लाईफ मध्ये. नाही तर काय. काय पुरण पुरण तर तुम्ही तुम्हाला म्हणलं मी आपल्या क्लाउड किचन मध्ये तुम्ही पुरणपोळी ऍड केली पाहिजे, चालणारा पदार्थ आहे, ते दिलं सोडून. हा मला बऱ्याच काय संबंध आता बाप्पा, तुम्हाला बरं नाही वाटलं तर आमचं डोकं नाही चालत. मित्रांनो फक्त व्हिडिओसाठी का काय मला समजत नाहीये. कोणाच्या होती चहा? साखरच नाही टाकायचं, मग वापस करता ना साखर घेतली ना वरतून. बाप्पा. हा म्हणून चमचा होता का हातामध्ये, मी वरती गेलताय ना. बरोबर तेच म्हणलं, याच्या हातामध्ये चमच्यान काऊन ढवळत होता. हो का रे, सवी पिली का? बरं आहे, बिना साखरेची चहा पिली आज. आपण तो बिमारच कशाला पडायला लागला सारखं सारखं. माझ्या हातात आहे का मशीन आहे ती, मशीनचं ऑइल कमी पडलं, मशीन मध्ये इनपुट काही ठेवलं तर कसं काय होणार आहे? काही सांगतो नाही. आणि काय असतं, वर्षातून एकदा येतच ते थोडं थोडं, तेवढं खर्च होतोच थोडाफार दवाखान्याचा. पण ठीक आहे, बघू आता. इकडे रामभाऊचं एक वेगळं टेन्शन चालू आहे. काय चालू आहे रे? त्यांना लागते 16,000 रुपये. खूप टेन्शन मध्ये आलेले आहेत. हा तुम्हाला काय सांगू, त्यांना काय केलंय माहितीये का, चंद्रा गाडी घेतली, चंद्रा गाडी घेतली, ठीक आहे, राहिलेल्या हप्त्यातच काय कुठून गाडी घेतली? मग वा रे वा, वा रे वा. नंबर टाका मित्रांनो, चेक कर, त्याचं नाव येतं. आम्ही ट्रान्सफर केलं त्या नावावर. ट्रान्सफर नाही झाले. तर ते गाडीचा इन्शुरन्स भरायचा बघा, तर त्याचं जरा लफडं चालू आहे. आता काय करावं समजत नाहीये. गाडी जावं लागतंय 17,000 रुपये. आता इथं किती 5 जण बसलेले, 5 जण मिळून थोडी थोडी अमाऊंट टाकून 17,000 कम्प्लीट करणार आहे आता. त्याशिवाय घराच्या बाहेर कोणाला पाय बी पडू देत नाही. ते मिरू असू का भिरू असू, चला द्या थोडे थोडे पैसे. आता ती बाई वाट पाहत असेल कधी पेमेंट टाकणार तुम्ही, आहे ना? ऑनलाईनच असेल ना ते इन्शुरन्स. ऑनलाईनच करायचं इन्शुरन्स. फोन उचला म्हणून तिने तिसऱ्या फोन लावला असतात, फोनच उचलत नाही. पण एवढे कसं काय घाई करतात बरं ते? अरे आजची लास्ट तारीख आहे ना, लास्ट तारीख नाही रे, आणि त्यांचा फायदा असतो. आता आपण मागच्या वर्षात काहीच क्लेम नाही केला, त्यांनाच पैसे दिले. ओके. असे विचार कर ना, दिवसाची नुसतं कॉल करून लोकांना परेशान करतात. तुम्हाला सांगतोय माझ्या गाडीचं इन्शुरन्स संपणार आहे ते थारचं. 1 महिन्या अगोदर 3 महिने अगोदर फोन झाली. 3 महिने. हा ना, कायच करू त्यांचं, नुसतं कॉल उचलू परेशान. कामधंदे सोडा, त्यांची कॉल उचलत बसा. करा मित्र, सर टाटा AIG म्हणून बोलते, सर उन्नती म्हणून बोलते, सर याच्यातून बोलते, सर त्याच्यातून बोलते. सरांना एक धरलंय, मी रिन्यू केले, असं सांगून द्या, मग कॉल करणार. तर बघा असा विषय चालू आहे. बघू आता काय होतंय काय नाही. तर बाकी आता रक्षाबंधनसाठी. आणि हो, ते कोमलला 2 साड्या आणायच्या होत्या. लेहरी आहे ना कोमल? हा, कधी लागते तुला कधी आणलं एवढं नाही. लेहरिया? हा, लेहरिया साडी म्हणजे ना, काय म्हणतात माहित नाही, पण आहे तिथं. हा ते बांधणी सारखे असतात. हा, लेहरिया साड्या म्हणतात. तर मी ते 2 साड्या घेऊन येणार आहे कोमलसाठी. 2 आणता. मग हा.
आईला एक आणू. आई घालन का पण ती नाव म्हणते. रोहिणीला पण आणून दे. पण तिला जमू का घालायला आता? काय घालून तो विषय अगं आता ती डिलिव्हरी जवळ आलेली आहे. ते ड्रेस घातले की तिने आता 2 आणलेले. हालू शिवायचे त्याला ही पाहिजे ना ती पण मागणार तेच मग ती कधी घालन कधी नाही. श्रावण तर संपून जाईल तोपर्यंत. आणि त्या साड्या श्रावण मध्ये घालत असते माहिती तुला. मग आता महिना आता शिक लागलाय ना खायला तर समजा असा विषय बघा. इकडे ग तू इकडे 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 चल. हा मग गट्टू ये इकडे पाय लगेच रडायली एवढं का? आज कोण रडायली माझ्याजवळ आली की का गा? पाऊस आला. अरे पाऊस आला टिट्टे. पाऊस आला. वरती पाय पप्पा पाऊस आला ना. 25 हा 24ला झाला का? बघू आता काय तर. हा ती येईन ना. हा तुला साडी आणायची काही? तिथं नको बसू तू. हा तुला लेहरिया साडी. कोणती आहे? लेहरिया रोहिणीला 1 तुला 1 आणि कोमलला 2 अशा 4 साड्या आणायच्या. एक आजीला आणू का? हे श्रावण महिन्यात घालला का तू? का? नाही हलकी असते. हा, तर आज तिकडे जायचं आहे आम्हाला. तिकडे गेलो व्हिडिओ बनवायला तर तिकडून साड्या घेऊन येईल. बनारसी टाईप म्हणून फ्रॉक असते. मी कोणते 2-3 इन्स्टा व्हिडिओ बघितले. सुरतलाच भेटते मला. हा बघू आता तिकडे सुरतला जायचं ना त्यावेळेस बघू आता आणता येईल का. मला नाही येत ना. नाही तू रोहिणीजवळ थांब ना आता. आईला रोहिणीजवळ थांबवलंय. तिला नेत नाहीये सुरतला. बघू काय होते काय नाही. कोमलचं फिक्स नाही अजून. कोमल फिक्स आहे का नाही तुझं? सुरतला आहे ना? फिक्स आहे ना फिक्स आहे का? बसलं नाही त्यात नाही मला वाटतं येणार नाही माझ्यासोबत. नाही आहे ना म्हणून हा नाही नेलं तर नाही नेलं तरी चालतो मित्रांनो. तसं काही नाही आहे. तिचं कोलेब आहे म्हणून तिला नेणं बंधनकारक आहे. चला मी व्हिडिओचा एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतंय काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे काय करते दुधाच भांड्यासोबत? उपास तापास येईन बाई तुला. चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतंय काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. हल्ली काल व्हिडिओ आला नाही त्यामुळे म्हटलं चला आज व्हिडिओ टाकूया. बाकी काही अपडेट असेल ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. चला स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. सणवार चालू झालेले आहेत. घरात हॅपी असाल आनंदी असाल. आमच्या इथं गणपती बाप्पा येणार की नाही हे तुम्हाला कळेलच. म्हणजे गणपती बाप्पा बसणार की नाही कारण की रोहिणी डिलिव्हरी आधी झाली तर ते गणपती बाप्पा बसणार नाही. तर त्यामुळेच म्हणतोय चल सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र.